SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 25 डिसेंबर 2025च्या 10 ठळक घडामोडी। सर्वप्रथम नाताळच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा व मनुस्मृती दहनाच्या ही सर्व दर्शकांना शुभेच्छा। धाराशिव उस्मानाबाद हातलादेवी परिसरात असणारे खाजगी वसतिगृहातील सागर कुरुन या विद्यार्थ्याने केली आत्महत्या, सखोल चौकशी होणे गरजेचे। जर्मन मुरुम येथे भारत फायनान्सच्या कर्मचाऱ्यास लुटणाऱ्यापैकी 3 जण झाले अटक, 1 आरोपी फरार। तपास आहे सुरू, तिसराही लवकरच होईल सुरू। रडू नको बाळा या भाजपाच्या पोस्टरवर आम्ही लढणारे नाही तर लढणारे आहोत याबाबत संजय भोरे यांनी लढणारे कोण याबाबतची दिली सविस्तर माहिती। तुळजापुरात तुळजाई मातेच्या दर्शनासाठी झाले महाग, VIP पासचे दर मोठ्या प्रमाणात वाढले, सामान्य दरही भडकले जाणार। शिवसेनाच्या मनीषा वाघमारे यांनी मल्हार पाटील यांना दिले आव्हान, म्हणाल्या आई व कुटुंबातील महिला सोडून तुम्ही नगराध्यक्ष निवडून आणाच, असेही केले आव्हान। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकास मंजुरी म्हणजे सर्वसामान्य समाज बांधवाच्या लढ्याला आलेले यश आणि सरकारला आलेले सुचलेले उशिरा शहाणपण, कैलास पाटील यांनी व्यक्त केले आपले मत। धाराशिवच्या नूतन नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांनी आज सफाई कामगारांच्या अडचणीविषयी केली कामगारांची आपुलकीने चर्चा। भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील व पालकमंत्री यांच्या झाली सदिच्छा भेट, नपच्या यशाबद्दल केले दोघांनीही एकमेकांचे अभिनंदन व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीविषयी झाले सकारात्मक चर्चा ही करण्यात आली। येडशी अभयारण्यातील घाटातील मसोबा मंदिराजवळ दुचाकी स्वार दिलीप जाधव यांचा जागेवर झाला मृत्यू। हा अपघात रोहा आगाराच्या बस आणि दुचाकीचा झाला होता। तुळजापूर सोलापूर महामार्गावर वेरणा कारने जोराची दिली धडक, ओंकार मुळूक या 24 वर्षीय युवकाचा झाला मृत्यू। 1 जानेवारीपासून पॅन आणि आधार बँकेत लिंक न केल्यास व्यवहार करण्यास येणार अडचणी, नागरिकांनी आधार व पॅन हे लिंक करून घेण्याचे केले आवाहन। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद, शुभरात्री।